ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महाग झालाय। येत्या काही दिवसांमध्ये साखरेच्या दरात दुपटीनं वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे साखर 100च्या पार जाण्याची चिन्ह आहेत। दरम्यान देशांतर्गत बाजारात विक्रमी पातळीवर पोहोचलेले साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं धोरणात बदल केलाय। सुमारे 10 लाख टन कच्ची साखर मर्यादित काळासाठी शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासोबतच घाऊक ग्राहकांसाठी साठवणूक मर्यादाही कडक करण्यात आली आहे। दरम्यान साखर दरवाढीचा फार कमी फायदा पश्चिम महाराष्ट्राला होणार असल्याचा दावा हसन मुश्रीफांनी केलाय। देशातील कारखान्यांना, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्र कारखान्याला त्याचा फार कमी फायदा होणार आहे। तर साखर शिल्लक नाही आमच्याकडे। साखर जर चांगली शिल्लक असती तर मला वाटते 7-8-10 वर्षामध्ये मी त्याचा उल्लेख करत होतो की एकही कारखाना कर्ज कमी झालेला 10 वर्षात दाखवा, त्याची श्वेतपत्रिका मला काढणार आहे। तर मला वाटतं माझं ते विधान खोटं ठरलं असतं। परंतु आमच्या दुर्दैवानं आपल्याकडे साखर कमी राहिली आणि फार कमी फायदा या साखरेच्या दराचा आम्हाला होईल।